नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये वाटी टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी जबरदस्त असणार आहे बरं का. तुम्ही नक्कीच एकदा करणार. आता ही काय असेल, चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं एक भांडं घेतलं आहे आणि रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही, ते इथं 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याचबरोबर इथं बारीक रवा घेतला आहे, तो म्हणजे अर्धा कप. मोठा जर रवा असेल की नाही तुमच्याकडे, तो एकदा मिक्सरला फिरून घ्या, तो बारीक होईल, मग तुम्ही इथं वापरू शकता. चवीनुसार मीठ. आता एक पाव चमच इतका ओवा ना हातावरती असा चोळून घालणार आहोत, म्हणजे फ्लेवर छान प्रकारे येतो. 1 कप गव्हाचं पीठ असेल त्याच्यासाठी अर्धा कप रवा हा वापरलाच पाहिजे, म्हणजे हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता सर्व सुकीचिन्ह छान असे मिसळून झाले की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तेलाचं मोहन. त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये बघा तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते ना, ते 1 पळी भरून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे तो चमचा नसेल तर पोहे खायचे ना, जवळजवळ 5 ते 6 चमचे इतकं तेल छान गरम करून घ्यायचं आहे. गरम तेल ना हे आपल्याला पिठावरती घालून छान असं चमच्याने मिसळून घ्यायचं आहे, कारण कडकडीत तेल हे गरम आहे का नाही, मग हाताला चटके बसायला नको, म्हणून चमच्याने सुरुवातीला मिसळून घ्यायचं. नंतर आता पिठाला सगळीकडे तेलाचं मोहन लागायला हवं, म्हणून छान असं हाताने आपण चोळून घ्यायचं. आता ह्याची मूठ बांधायची आणि बघा मूठ ना अशी फुटायला हवी, म्हणजे पिठाला ना छान प्रकारे मोहन लागले असं समजायचं. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण हे पीठ ना जरा सैलसर असं मळायचं नाही, जरा घट्टच मळायचं. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं. आपण जसं चपातीला पीठ मळतो बघा, ते जरा सैलसर असतं, पण हे जरा ना अशी घट्ट ठेवायचं हे पीठ. बघा छान मर्दून मर्दून ना आपल्याला हे पीठ मऊ करायचं आहे, पण पिठाला मात्र घट्टपणा असावा. बघा छान प्रकारे इथं आपलं हे असं ह्या टाईपचं पीठ मळून झालेलं आहे. आपण 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतला होता बघा, त्याच्यासाठी 1 कप भरून इतकं पाणी घेतलं होतं, पण साधारण अर्धा कप इतकंच पाणी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे ना. ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं हे पीठ भिजत ठेवायचं आहे बरं का, कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो छान प्रकारे फुलला जातो आणि मऊ होतो म्हणून. पीठ किती छान प्रकारे आपलं भिजलेलं आहे आणि अगदी मऊसूत तुम्हाला वरून दिसतच असेल. आता जसं आपण पुरीला गोळे तोडतो का नाही, तसे तोडून घ्यायचे, म्हणजे जास्तीत जाड करायचे नाहीत, थोडे पातळ पुरी व्हावी ह्याच्यासाठी छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे. आपण जशी पुरी लाटतो अगदी तशीच लाटून घ्यायची, पण पुरी जर अशी आपण जाड ठेवतो, पण ही जमेल तितकी पातळ पुरी करायची. तर तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत कटोरी चाट किंवा वाटी चाट तुम्ही म्हणू शकता. मग वाटी चाट करत असल्यामुळे ना आपण ह्याला वाटीचा आकार देणार आहोत. वाटी चाट म्हटल्यानंतर ह्याला कुरकुरीतपणा यायला हवा, त्याच्यामुळे जमेल तितकं पातळ पुरी लाटून घ्यायची. जितकं तुम्ही पातळ लाटाल ना, तितकं याला छान कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा येतो म्हणून. आता याला काटे चमच्याने टोचून घ्यायचं, म्हणजे ना ते फुलणार नाही. आता याच्या मध्यभागी एक वाटी ठेवायची. आपण लाटून घेतलेली जी पुरी होती ना, बाहेरच्या बाजूने पूर्णपणे कव्हर व्हायला हवी असं आपल्याला वाटीला करून घ्यायचं आहे. बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. वाटीला तेल तूप किंवा काहीच लावण्याची गरज नाही, मी वाटी सुकीच घेतलेली आहे. घरामध्ये रोजच्या वापरातली कुठलीही तुम्ही वाटी घेतलात तरी सुद्धा चालेल. बघा छान प्रकारे असं दाबून झालं की बघा वाटीला पूर्ण सगळीकडं कव्हर झालेलं आहे. आता ज्या आतमध्ये एक्स्ट्राचं पीठ आहे का नाही, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर बघा सुरीने ह्या पद्धतीने काढून टाकायचं. बघा करायला अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही. जिथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला ना, तर शक्यतो करून कटोरी चाट ही मैद्यापासून बनवते ना, मी मुलांसाठी ही रेसिपी करत आहे, त्याच्यामुळे मैद्याचा वापर केलेला नाही. तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, किंवा 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतलात तरीसुद्धा चालेल. आता बघा आणखीन एक तुम्हाला इथे करून दाखवलं. बघा करायला अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त ना वाटीला बाहेरच्या बाजूनी बघा कव्हर करून घ्यायचं आहे. जितकी वाटी तुमची छोटी मोठी असेल ना, त्याप्रमाणे तुम्हाला पुरी लाटून घ्यायची आहे. बघा किती आहे करायला सोपं, आणि ह्याला चिटकून वगैरे भीती अजिबात नाही बसण्याची, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. छान प्रकारे असं दाबून घ्यायचं आणि मगच ह्याचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढायचं. म्हणजे हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून बाजूला वगैरे करायचं नाही, आपण जे अगोदर कणिक मळलेली होती ना त्याच्यामध्येच हे मिसळायचं आहे. बघा इथं सुद्धा छान प्रकारे हे वाटीला कव्हर करून झालं. अशा पद्धतीने मी 2 करून घेतल्या. तुम्हाला अगोदर टोचवायचं एका पुरीला दाखवलं होतं बघा, आणि ह्या पुरीला नव्हतं दाखवलं, तर तुम्ही वाटीला असं कव्हर करून नंतर टोचून घेतला तरीसुद्धा चालेल, पण टोचून मात्र घ्यायचं. आता बघा गॅसवरती कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं, पण तेल हलकंच गरम आहे बघा, कडकडीत गरम तेल अजिबात करायचं नाही. आता 2 वाट्या ना मस्तपैकी इथं आतमध्ये सोडून दिलेल्या आहेत. ज्या बाजूने आपण कव्हर केलेलं होतं ना, ती बाजू खाली आली पाहिजे असं सोडायचं. वाट्यासुद्धा छान प्रकारे तेलाने भरून घेतल्या, म्हणजे जे पाठीमागच्या बाजूचं जे कव्हर आहे ना ते सहजपणे निघलं जातं.
गॅस बारीकच ठेवायचा आहे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे गॅस हा फास्ट ठेवला ना तर कलर लगेच येईल, पण ना त्या वाट्या नरम होतील, म्हणजेच की कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे बारीक गॅस करून ना अशा वाट्या फिरवून फिरवून छान कुरकुरीतपणा येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा, हे तळण्यासाठी ना माझी जरा कढई बारकी पडली, त्याच्यामुळे एका वेळेस 2 इतक्याच वाट्या बसल्या. पण तुमची जर कढई मोठी असली तर एका वेळेस 3 ते 4 इतक्या कटोरी. आणि काढते वेळेस बघा, चिमटा घ्यायचा आणि चिमट्याने अलगत वाटीवरती उचलायची आणि खालची जी वाटी आहे ती सुद्धा एका कशाने तरी, तर मी चाकू घेतला, खालची वाटी खाली सोडायची आणि वरून बघा असं उचलायचं. व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्हाला दाखवलेला आहे, जेणेकरून तुमच्यासुद्धा अशा परफेक्ट छान प्रकारे ह्या वाट्या व्हाव्या. तेलामध्ये वाटी टाकल्यानंतर जेव्हा ही पुरी आकार धरते ना वाटीचा, त्यावेळेस लगेच आपल्याला वाटी काढून घ्यायची आहे. पण तुम्ही जर अशी कुरकुरीत होईपर्यंत वाटी तेलामध्ये जर ठेवलात ना तर नंतर निघणं अवघड आहे. त्याच्यामुळे आता बघा, सर्व बाजूनी पलटी करून ह्या वाट्याना आपल्याला क्रिस्पी असा रंग कुरकुरीत येऊसपर्यंत ना ह्या तळूनच घ्यायच्या आहेत. सर्व बाजूनी छान असा रंग आला की आपण तेलाबाहेर काढणार आहोत. आणखीन 2 वाट्यांचं इथं मी केलं तर तुम्हाला आणखीन एकदा दाखवत आहे, बघू शकता. जरा लगेच यांनी वाट्याचा आकार धरला तर खालची वाटी लगेच आपल्याला जी कणकेची आहे ना ते सोडून घ्यायचे आणि आपली स्टीलची वाटी असते ती बाहेर काढायची आहे. आता पलटी करून ना छान दोन्ही बाजूने आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तोपर्यंत बघा, तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते. म्हणजे जर वाटीची पद्धत कठीण वाटत असेल तर ते म्हणजे बघा, जे आपलं मळलेलं गव्हाचं पीठ होतं ना बाकीचं, त्याच्या छोट्या छोट्या छान अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. पुन्हा चमच्याने ना अशा टोचून घ्यायच्या. ह्या पुऱ्या जर अशी जाडच ठेवायच्या बरं का, जास्त पातळसुद्धा करायच्या नाहीत. बघा, छान अशा ह्या पुऱ्या करून झाल्यात, काटेटमच्याने टोचून घेतल्यात. तोपर्यंत बघा, ह्या वाट्यासुद्धा आपल्या छान प्रकारे तळल्यात. बघा, अगदी वरूनच बघून समजत असेल तुम्हाला. अशा एखाद्या चाळणीवरती काढायच्या किंवा जाळीवरती काढायच्या, म्हणजे का नाही त्याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते निघून जातं. आता आपण ज्या केलेल्या पुऱ्या होत्या ना त्या एक एक करून तेलामध्ये सोडूयात आणि त्यासुद्धा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. ह्याला तुम्ही पापडीसुद्धा म्हणू शकता. बघा, ह्यासुद्धा अगदी कुरकुरीत झाल्यात, रंगसुद्धा सुरेख छान असा आलेला आहे. आता आपण तेलाबाहेर काढून घेऊयात. बघा, इथं मी ह्या 4 कटोरी किंवा 4 वाटी म्हणू शकता करून घेतल्यात. आता आवाज ऐका तुम्ही. म्हणजे अगदी जरी गव्हाच्या पिठाच्या केल्या असल्या तरीसुद्धा बघू शकता मैदा वापरण्याची काही गरज नाही. बघा, तुम्हाला आता समजच असेल ह्या कटोरी किंवा आपली ही वाटी किती कुरकुरीत झाले. बघा, जरी गव्हाची असली तरीसुद्धा. फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे ह्या वाट्या तळत असताना ना गॅस मात्र बारीकच ठेवून तळून घ्यायच्या, म्हणजे अशा कडक आणि कुरकुरीत होतात. आता ह्याच्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला करूया. आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा सफेद वाटाणा असतो का नाही, तो हळद आणि मीठ घालून उकडलेला होता, तो घेतलेला आहे. पेला भरून घेतला इथे. त्याचबरोबर मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, ह्याच्यावरचे सालं काढून ना बारीक चिरून घेतलाय. तर त्याचबरोबर बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर आमचूर पावडर अर्धा चम्मच, पाव चमच इतकंच लाल तिखट घातलेलं आहे, पाव चमच इतकंच काळं मीठ घातलेलं आहे आणि सर्व छान प्रकारे असं मिसळून घेतलं. आता इथं मी हा पांढरा वाटाणा वापरला ना, तिथं तुम्ही रेग्युलरचे आपले जे चणे असतात ना किंवा हरभरा तो उकडून घेऊ शकता किंवा आपले काबुली चणे असतात ना ते उकडून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता सर्व छान असं मिसळून झालं. आता आपण ही बाजूला ठेवूयात. आता बघा, हिथं आपली ही कटोरी किंवा वाटी, तुम्ही तर आवाज ऐकलेलाच आहे. आता हिथं काही मी तुम्हाला मोडून दाखवणार नाही, अगोदर मोडून दाखवलेलंच आहे. छान प्रकारे आता आपण ह्या वाट्या ज्या आहेत ना त्या भरून घेऊयात खाण्यासाठी. मस्तपैकी सुरुवातीला आपण जो केलेला मसाला होता ना तो घालून घेणार आहोत. तर साधारण मी इथं 2-2 चमचे इतकं घालून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता, पण जितका हा मसाला असेल कटोऱ्यामध्ये ना तितकं खायला छान लागतं. वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याचबरोबर घरचं जे घट्ट दही होतं ना तेच इथं मी फेटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मीठसुद्धा दह्यामध्ये घालून मिसळलात ना तरीसुद्धा छान लागतं. आता इथं दही पण 1-1 चमचा घातलं. वरून थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर चिंचाने आपली खजुराची जी चटणी असते ना तीसुद्धा इथं घातली आहे. तुम्ही इथं ना हिरवी चटणी जी असते बघा आपली पुदिन्याची ती वापरा तरीसुद्धा चालेल, पण इथं मी वापरलेली नाही. आता वरून बारीक शेव असते ना पिवळी ती घातलेली आहे. त्याचबरोबर वरून काही डाळिंबाचे दाणे घालत आहे. आता आपण ह्या ज्या वाटी केल्या मी तुम्हाला एक तोडून दाखवली बघा, त्याचा चुरा करून तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतं बरं का. आता वरून थोडीशी इथं कोथिंबीरसुद्धा घातली. इथं खाण्यासाठी आपल्या वाटी चाट तयार झाला किंवा कटोरी चाट म्हणू शकता. खायला म्हणाला तर 1 नंबर लागतो. आता तुम्हाला आणखीन एक इथं डिश लावून दाखवतो. आता आपण जी पापडी केली ना त्या सर्व इथं ठेवून घेणार आहोत. त्यासुद्धा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. आता आपण जो कटोऱ्यांमध्ये मसाला केलेला भरला ना तोच ह्या पुऱ्यांवरती किंवा ह्या पापड्यांवरती हा मसाला ठेवून घ्यायचा.
त्याचबरोबर जे बघा मी कटोरी चुरा केला ना, त्याचा चुरासुद्धा ह्याच्यावरती थोडासा असा भुरभरून घेतला. तर वरून सेम आपण दही घालणार आहोत. पण तुम्हाला इथं एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्हाला ह्या खायचं आहे ना, त्यावेळेस तुम्हाला अशा डिश लावून घ्यायच्या आहेत बरं का. बघा घरच्या घरी स्वस्तात मस्त अशी आपली डिश होते. बाहेरचं खायचं म्हणलं तर महाग तर असते, शिवाय स्वच्छतेची काळजी घेतली का नाही माहीत नसतं. आपण घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन आणि स्वस्तात मस्त अशी डिश करू शकतो. अगदी घरातील सर्व कुटुंबांना पुरेल असं आपलं घरच्या घरी कुरकुरीत असा हा नाश्ता होतो. आता पावसाळा सुरू आहे, सारखी भूक लागते, काहीतरी खावं असं वाटतंय. मग नक्कीच चटपटीत असं तुम्ही घरच्या घरी करू शकता. करायला देखील सोपं आहे. बघा तुम्हाला पापडी मोडून नव्हती दाखवली, ती सुद्धा बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील. आणि हो, असे साधे सोपे आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा हे गव्हाचे वाटी चाट नक्कीच करून मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कसे झालेत. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.